गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा जो आपण चॅप्टर सुरू केला होता त्याचं नाव आहे बुलियन अल्जेब्रा अँड लॉजिक गेट्स. त्याचा आपण थर्ड पार्ट आणि दॅट इज लास्ट पार्ट, शेवटचा पार्ट आपण बघणार आहोत. शेवटच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे ते हे की हा लास्ट जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे लॉजिक डायग्राम फॉर एक्सप्रेशन्स, लॉजिक डायग्राम्स ऑफ बुलियन एक्सप्रेशन्स अँड बुलियन एक्सप्रेशन्स फॉर लॉजिक डायग्राम. म्हणजे सिम्पल याचा मिनिंग असा आहे की आपल्याला असा एक क्वेश्चन दिला जाईल की वाय इज इक्वल टू एक्स डॉट झेड प्लस ए डॉट बी. हे एक एक्सप्रेशन आहे. ह्या एक्सप्रेशनवरून आपल्याला काय करायचं आहे, लॉजिकल सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. सिमिलर वे एखादी डायग्राम दिली असेल, त्या डायग्रामवरून तुम्हाला ते कशा पद्धतीचं एक्सप्रेशन आहे, कोणत्या पद्धतीचं एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला काय करायचं, आयडेंटिफाय करायचं. तर आपण पहिले एक्सप्रेशन सॉल्व करूया. त्याचं दिलेलं आहे वाय इज इक्वल टू झेड डॉट एक्स डॉट झेड प्लस ए डॉट बी. आता जर तुम्ही इथे नीट बघितलं तर तुम्हाला इथे कळेल की वाय इज इक्वल टू झे, एक सेकंड, आपण हे नवीन ओपन केलं. इथं मी लिहितोय हे वाय इक्वल्स टू झेड एक्स झेड प्लस ए बी. इथं मी लिहिलं ए बी. मला हा जो आहे याच्यासाठी एक्सप्रेशन्स मला काय करायचे, ह्या एक्सप्रेशनसाठी मला काय करायचं आहे, लॉजिकल डायग्राम सर्किट डायग्राम काय करायची, ड्रॉ करायची. ओके, बघा मग आता कशी ड्रॉ करणार. आता इथे जर तुम्हाला दिसत असेल तर हा एक पार्ट आहे एक्स झेडचा आणि दुसरा पार्ट आहे ए बी. म्हणजे हे दोन पार्ट कशाने कनेक्टेड केलेले आहेत, प्लस ऑपरेटर म्हणजे काय असतो, ऑर गेट. ठीक आहे. आणि याच्या दोघांमध्ये कोणतेही ऑपरेटर दिलेलं नाही. याचा मिनिंग काय आहे, इट इज अ अँड गेट. ओके, म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही कशाने कनेक्टेड आहेत, ऑरने कनेक्टेड आहेत. तर सगळ्यात पहिले आपण एक्स डॉट झेड करूया. डॉटचा मिनिंग काय आहे, अँड गेट. म्हणजे आता मी काय करणार, इथं गेट्समध्ये जाणार. गेट्समध्ये गेल्यानंतर एक अँड गेट घेतलं. ओके, हा एक अँड गेट आहे. सिमिलर वे याला दोन इनपुट आहेत एक्स आणि झेड. तर मी काय करणार, इथे पहिले हे दोन इनपुट्स घेणार याचे. हा एक इनपुट घेतला, त्याच्यानंतर हा एक दुसरा इनपुट घेतला. ओके, ह्या इनपुटला मी नाव देतो आहे, याला नाव दिलं मी एक्स. ओके, याची साईज आपण वाढवूया. सिमिलर वे याला मी नाव दिलं झेड. ओके, याची पण साईज मी वाढवतोय. ओके, त्याच्यानंतर हा इनपुट अँड गेटला दिला, हा परत इनपुट काय दिला मी, ह्या अँड गेटला कनेक्ट केला. तर हा माझा काय झाला, याला म्हणायचं आहे एक्स डॉट झेड. ओके, याचा एक आउटपुट असेल तो आपण नंतर बघूया. तर हे जे आहे, ही जी डायग्राम आहे याला मी असं लिहू शकतो की इट इज एक्स डॉट झेड. इथे तुम्ही डॉट नाही लिहिलं तरी चालतं, लिहिलं तरी चालेल, काही इश्यू नाहीये. ओके, तर हे झालं तुमचं एक्स डॉट झेड. सिमिलर वे आता मला काय करायचं आहे, ए आणि बी ह्या दोनसाठी परत सेम डायग्राम, सेम गेट आहेत ते पण. मी काय केलं, जस्ट याला कॉपी करतो, याला पेस्ट करतो. ओके, सेमच आहे, फक्त इथे लेबलिंग जे आहे ते चेंज होतील. आता मी इथे हा जो एक्स आहे, या एक्सच्या ऐवजी इथे लिहितो आहे ए, आणि इथे ह्याला काय करतोय, इथे मी याला लिहितो आहे लेबलिंगला बी. ओके, हा झाला ए बी. याची पण लेबलिंग इथे काय असेल, ए आणि बी. हे झालं माझं ए आणि बी. ओके, तर हा झाला एक्स डॉट झेड, हा झाला ए डॉट बी. आता दोघांना काय करायचं आहे, इथे प्लसचं साईन आहे मध्ये. प्लसचं साईन म्हणजे प्लस म्हणजे ऑर. तर इथे हा ऑर गेट आहे, हा ऑर गेट मी इथे त्यांच्याच पुढे घेतला. ओके, सेम ह्या ऑर गेटला काय करायचं आहे, मला प्लसचं साईन जे आहे, सॉरी दोनच इनपुट आहेत त्याला, तर त्याच्यामुळे इथे मी इनपुट 2 घेतले. त्याच्यानंतर हा इनपुट मी याला कनेक्ट केला. एक सेकंड, हा एक इनपुट याला कनेक्ट केला, हा एक इनपुट याला कनेक्ट केला. ओके, तर हे झाले त्याचे दोन इनपुट झाले. म्हणजे हे एक्स डॉट झेड आणि ए प्लस ए डॉट बी हे इथे येईल, आणि हा त्याचा काय आहे, आउटपुट आहे. आउटपुटसाठी मी इथे हे आउटपुट घेतलं, हे इथे कनेक्ट केलं. म्हणजे हा माझा काय झाला, आउटपुट झाला.
ओके, म्हणजे इथे हे एक्सप्रेशन इथे आता येईल, दॅट इज अ वाय. या आउटपुटला मी काय नाव देतो, इथे वाय असं मी याला नाव दिलं. याची साईज वाढवतो 20 बोल्ड. ओके, हा माझा आउटपुट वाय आला. आणि हे एक्सप्रेशन हे याला म्हणायचं आहे, हे लॉजिकल एक्सप्रेशन तुम्हाला दिलं जाईल, त्यावरून तुम्हाला एक सर्किट डायग्राम काय करायची असते, ड्रॉ करायची असते. हा आहे माझा ऑर गेट, याला मी नाव देतो ऑर. ठीक आहे, याची साईज आपण वाढवूया. ओके, तर हा झाला आपला पहिलं एक्सप्रेशन्स जे आहे, त्या पहिल्या एक्सप्रेशनवरून आपण त्याचं सर्किट डायग्राम इथे काय केलेली आहे, ही ड्रॉ केलेली आहे. ओके, इथे आपल्याला काही आउटपुट किंवा त्याचा ट्रूथ टेबल, तो ट्रूथ टेबल किंवा आउटपुट हे आपल्याला असं काही विचारलेलं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये आउटपुट काय येईल किंवा याचं कशा पद्धतीचे ट्रूथ टेबल असेल, याच्याशी आपल्याला एवढं काही नाही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, कारण की इथे आपल्याला आउटपुट मस्ट नाही आहे, इथे फक्त सर्किट डायग्राम कशी येऊ शकते ते आपल्याला इथे काय करायचं, दाखवायचं आहे. तुम्ही इथे आउटपुट काही जरी घेतलं तरी ते काही मॅटर करत नाही. ओके, तरी आपण एकदा बघूया ॲनालाइजमध्ये काय आलं आहे का. ॲनालाइज सर्किट. ओके, 3 इनपुट, याचे 4 इनपुट्स आहे. 4 इनपुट म्हणजे 16 त्याचे काय होते कॉम्बिनेशन तयार होतात. त्या हिशोबाने ते काय दिलेलं आउटपुट दिले, पण त्या आउटपुटचे आपल्याला काही नाही एवढं विशेष. इथे एक्सप्रेशन्स आपण इथे ते छोट्यातल्या छोटे एक्सप्रेशन्स तयार करतं. त्याचे आपल्याला हे जे आहे, आपण के मॅप जो एक चॅप्टर आहे पुढचा, त्याच्यात आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. सध्यापुरतं आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे. ओके, होपफुली तुम्हाला हे फर्स्ट एक्झाम्पल समजलं असेल. ओके, आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. ठीक आहे, बघा सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, y इज इक्वल टू ए बी बार प्लस पी क्यू. ओके, बघूया पहिले आपण ते एक्सप्रेशन इथे लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला ते लक्षात राहील. y इक्वल्स टू ए बी बार. ए बी बार म्हणजे ऍक्च्युली काय असतं इथे, टिल्ड. ओके, इथे काय करायचं, टिल्ड म्हणजेच निगेशन. हा झाला ए बी आणि काय दिलेलं आहे, प्लस पी क्यू. प्लस इथे मी घेतलं पी क्यू घेतलं. ओके, ते असं एक्सप्रेशन आहे, त्याला आपण थोडं मोठं करूया, बोल्ड. ओके, ए बी बार किंवा याला टिल्ड किंवा निगेशन म्हणतात. निगेशन ए बी असं लिहिलं तरी चालेल, प्लस पी क्यू असं लिहिलं तरी याचा मिनिंग काय होतो, सेम होतो. सेकंड एक्झाम्पल्स. ओके, आता नेक्स्ट आपल्याला करायचं आहे, याच्यावरून सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. जर तुम्ही बघितलं तर याचे परत 2 आपण भाग करू शकतो. याच्यामध्ये हा ए बी बार जो आहे तो एक, आणि पी क्यूचा वेगळा. सेम ए बी साठी आणि पी क्यू साठी आपल्याला अँड गेटच घ्यायचा आहे. हा एक अँड गेट इथे मी घेतला. सिमिलर हा एक अँड गेट इथे मी घेतला. ओके, हे झाले 2 अँड गेट. याला मला इनपुट पाहिजे, तर हा एक इनपुट घेतला. त्याच्यानंतर अजून हा एक इनपुट, हे झाले ए बी. त्याच्यानंतर याच्यासाठी हा एक आणि हा याच्यासाठी. ओके, हा इनपुट मी याला इथे कनेक्ट केला. हा परत हा पण इनपुट आहे, हा इथे मी कनेक्ट केला. सिमिलर हा एक इनपुट आणि हा एक इनपुट. हे असे इनपुट याला मी कनेक्ट केले. आता हे जे आहे, हा जो पहिला जो आहे हा ए बी झाला. आपल्याला याला बार लावायचा आहे. बार म्हणजे निगेशन. निगेशनसाठी आपल्याला काय वापरावं लागतं, नॉट गेट. तर मी इथे काय याच्या पुढे मी काय लावलं, नॉट लावलं आणि याचा इनपुट याला दिला ॲज अ आउटपुट. याचा आउटपुट ॲज अ इनपुट त्याला दिला आणि ही जी लाईन आहे, ही लाईन इथे मी वाढवली. आता इथे जे आहे, इथे काय आहे, तर इथे आलेला आहे तुमचा टेल्ड ए बी आलेला आहे. ओके, याला म्हणायचं आहे ए बी. ओके, हा ए बी आहे, कारण की इथे ए बी होता आणि त्याला निगेशन लावलं. निगेशन म्हणजे नॉट गेट लावला. नॉट गेट लावला की तो काय झाला, मग टिल्ड ए बी किंवा ए बी बार झाला. इथे पी क्यू आपल्याला तसा पाहिजे होता. दोघांना काय करायचंय, इथे ऑर गेट आहे, तर इथे मी काय करणार, एक ऑर गेट घेतला समोर पुढे, आणि ही जी लाईन आहे, ही लाईन मी इथे कनेक्ट केली एक, आणि याचा परत इनपुट ॲज याला काय दिला, सॉरी, याचा आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून याला दिला, आणि याला एक आउटपुट इथे मी लावून देतो. ठीक आहे, तर ही झाली सर्किट डायग्राम.
ओके, हा आहे ए बी बार. इथे जर तुम्ही बघितलं तर हा आहे, याला म्हणायचं आहे पी क्यू. हा आज आहे पी क्यू झालाय. त्याच्यानंतर इथे जे येईल ते हे तुमचे जे सर्किटचे जे आपण एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन इथे येईल. हे झालं एक्सप्रेशन्स. तुम्हाला अजून याला वाढवायचं असेल तर याला नावं देऊ शकता तुम्ही, ए बी, ज्या पद्धतीने तुम्हाला नावं द्यायची ते नावं तुम्ही देऊ शकता. तर ही झाली तुमची सर्किट डायग्राम अकॉर्डिंग टू द गिवन एक्सप्रेशन. एक्झाममध्ये काय असतं, कधी एक्सप्रेशन दिलं जातं त्याच्यावरून तुम्हाला ही सर्किट डायग्राम अशी ड्रॉ करावं लागेल, किंवा अशा ड्रॉ केलेल्या सर्किट डायग्रामवरून तुम्हाला असं एक्सप्रेशन सुद्धा काय करावं लागतं, आयडेंटिफाय करावं लागतं. ओके, चला बघूया आपण तिसरं एक्झाम्पल. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये ए प्लस बी आणि पी क्यू हे खूप सोपं आहे. सगळं डिलीट करतो मी. पहिले एक लेबल घेतो. या लेबलमध्ये मी लिहितो y इक्वल्स टू ए प्लस बी. ओके, ए प्लस बी आणि पी प्लस क्यू. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू असं घेतलंय. ओके, याची मी साईज वाढवतो. बोल्ड. हे आहे ए प्लस बी आणि पी क्यू. हे आपलं तिसरं एक्सप्रेशन जे आहे, थर्ड एक्सप्रेशन, ते इथं मी लिहिलं. आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाचे दोन भाग आहे. इथे मध्ये काही नाही, म्हणजे हे डॉट ऑपरेटर असतं. ठीक आहे, तर इथे पहिले काय घेतलं, हा ऑर गेट आहे, हा पण ऑर गेट आहे. तर मी काय करणार, सगळ्यात पहिले इथे एक ऑर गेट घेतला. ठीक आहे, अजून एक ऑर गेट घेतो. कॉपी, सॉरी एक सेकंड, याला कॉपी केलं, पेस्ट केलं. हा एक ऑर गेट इथे परत आला. ओके, त्याला दोन इनपुट्स आहेत, हे दोन. हा एक इनपुट, त्याच्यानंतर हा एक इनपुट, याच्यासाठी हा एक इनपुट आणि हा एक इनपुट. ओके, तर हा इनपुट मी याला इथे कनेक्ट करून टाकतो. ठीक आहे, हे इनपुट्स मी कनेक्ट केले. याला इनपुट्सला नावं द्यायचे आहेत, ते तुम्ही ट्राय करा. नावं द्यायचे ए बी. तरी मी सध्या एकदा देऊन दाखवतो. याला ए म्हणणार, याची साईज आपण वाढवूया. याला बी म्हणायचं आहे. नावं दिलेच पाहिजे. ओके, त्याच्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही की ते कोणते इनपुट्स आहेत. प्रत्येक इनपुटला आणि आउटपुटला नावं हे कंपल्सरी असतात. याला मी आता नाव देणार पी, कारण की इथे दुसऱ्या एक्सप्रेशनमध्ये पी प्लस क्यू आहे. ओके, त्याच्यानंतर इथे याला मी नाव देणार क्यू. त्याला मी नाव दिलं क्यू. आता याच्यामध्ये हा डॉट ऑपरेटर, डॉट म्हणजे अँड ऑपरेटर, म्हणजे मी काय करणार, इथे अँड गेट घेतला. अँड गेट, त्याला याचा आउटपुट ॲज अ इनपुट, याचा आउटपुट ॲज अ, याला काय करणार इथे मी इनपुट म्हणून दिला आहे. आणि सिंपल एकच काय आहे, याला आउटपुट आहे, तो आउटपुट मी काय केला, याला कनेक्ट केला. ठीक आहे, हे झालं तुमची हे एक्सप्रेशन. कॉपी पेस्ट. ठीक आहे, हे मी एक्सप्रेशन कॉपी करतो, सॉरी नाही होते. ठीक आहे, तर हे झाली तुमची ह्याची सर्किट डायग्राम झाली. ही जे आहे, हे वरचं हे ए प्लस बी आहे, हे खालचं पी प्लस क्यू आहे, अँड गेट आहे मध्ये, आणि त्याने काय केलेलं आहे, आपण इथे याला एक्सप्रेशन्स ड्रॉ केलेले आहेत. ओके, होपफुली तुम्हाला हे जे एक्सप्रेशन्सवरून डायग्राम कशी ड्रॉ करायची ती कळाली असेल. आपण अजून एक डायग्राम ड्रॉ करूया. फॉर एक्झाम्पल मी घेतो 9 नंबरची, मी ट्राय करतो. ओके, इथं दिलेलं आहे बघा, ए बार प्लस बी बार आणि सी प्लस डी असं दिलेलं आहे, आणि त्याच्यावर होल बार दिलेला आहे. ओके, कसं करणार बघा, ए बार प्लस बी बार म्हणजे दोन इनपुट, आणि मध्ये कोणता गेट आहे, म्हणजे सेमच असं आहे, फक्त आता काय घेतलेलं आहे इथे, या ए ला टिल्ड ऑपरेटर दिलेला आहे. एक सेकंद, या ए ला टिल्ड ऑपरेटर दिलेला आहे. सेम ए बार, हा बी बार असं घेतलंय. त्याच्यानंतर काय घेतलंय, सी प्लस डी, इथे त्यांनी चेंज केलं, याला सी म्हटलं आहे, सी, आणि प्लस याला डी म्हटलं आहे. आणि सगळ्यात पहिले याला सगळ्यात होल काय गेलेलं आहे,
असं केलेलं म्हणजे होल होल म्हणजे सगळ्यांना दोघांनाही काय दिलेलं आहे वरती बार दिलेला आहे. तर आता हा ए आहे हा बी आहे. ओके, मध्ये कोणतं ऑपरेटर आहे, याला ऑर ऑपरेटर म्हणतात. मग इथं मी काय घेतलं, इथे हा ऑर गेट घेतला. पण ह्या ऑर गेटला काय करायचं आहे, हा ए बार म्हटलंय तर आता हा ए आहे. ओके, त्याच्या पुढे आपल्याला इथं काय लावायला लागेल, नॉट गेट लावावं लागेल. म्हणजे इथे मी एक नॉट गेट लावला, हा झाला, हा झाला, हा याला जाईल, याला गेल्यानंतर हा नॉर म्हणजे नॉट होऊन जाईल. ओके, इथे ए होता तर हा झाला इथे ए बार झाला आता. ओके, सिमिलर वे इथं हा जो बी आहे, या बी ला पण काय करायचंय, मला सेम नॉट गेट काय करायचंय, जॉईन करायचंय. आता हा एक नॉट गेट घेतला, इथून मी याला इथे कनेक्ट केलं, इथून पण याला मी काय केलं, कनेक्ट केलं. म्हणजे इथे जेव्हा होता तेव्हा हा ए होता, इथे ए आहे, पण इथे जेव्हा तो येईल तो काय होईल, इथे ए बार होईल. ओके, ए बार प्लस प्लस म्हणजे ऑर ऑपरेटर आणि हा बी बार. ओके, तसं सी आणि डी पण घ्यायचं आपल्याला. म्हणजे याचे नाव मी चेंज करतो, इथे घेतलं मी सी, याला म्हटलं मी इथे डी, आणि त्यांच्यामध्ये परत कोणता गेट आहे, ऑर गेट. तर इथे मी परत एक ऑर गेट घेतला. त्यांना बार नाही आहे तर हे काय केलं मी इथे, आणि हे याला काय केलं मी इथे कनेक्ट केलं. म्हणजे हे जे ब्रॅकेट मधलं आहे, हे आउटर मोस्ट ब्रॅकेट मधलं जे काय आहे ते मी इथं कम्प्लीट केलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे काय दिलेलं आहे, इथं कोणता गेट आहे, अँड गेट आहे. तर इथे मी काय करणार, दोघांना कनेक्ट करणार अँड गेटने. ठीक आहे, इथे घेतला मी याला अँड गेटने, इथे काय केलं, कनेक्ट केलं. म्हणजे हे इनर मोस्ट जे आहे, म्हणजे हे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट हे कम्प्लीट झालाय. पण आउटर मोस्टला पण काय आहे, निगेशन आहे. निगेशन म्हटलं की जस्ट काय करायचं आहे, हा जो आन्सर आपल्याला येणार आहे, जे आन्सर आहे त्याला काय लावायचंय, नॉट गेट लावायचं. म्हणजे इथे मी नॉट गेट लावलं की माझं काय होऊन जाईल, जी डायग्राम मला काढायची ती मिळाली, आणि याला इथे एक आउटपुट, हे झालं आउटपुट झालं. ही डायग्राम झाली याच्यासाठी. ओके, म्हणजे आपण जे 9 नंबरचे जे एक्सप्रेशन सॉल्व्ह केलं त्याच्यासाठी ए बार प्लस बी बार सी प्लस डी आणि त्याच्यावरती होल बार, हे त्याच्यासाठी हे काय आहे, एक्सप्रेशन्स आपण काय केलं, ड्रॉ केलेलं आहे. ओके, तुम्हाला होमवर्कमध्ये काय करायचे आहे, हे सगळे एक्सप्रेशन्स तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित ड्रॉ करायचे आहेत. ओके, कोणतं एक्सप्रेशन तुम्हाला ड्रॉ करता येत नसेल तर ते काय करायचं, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं, मी ते ड्रॉ करून दाखवेल. आपण अजून एखादे एक्सप्रेशन्स घेऊया. थोडं मोठं एक्सप्रेशन, सपोज 20 नंबरचं एक्सप्रेशन आपण काय करूया, ड्रॉ करूया. ओके, याच्यात काय घेतलेलं आहे बघा, याच्यात सिम्पल दिलेलं आहे. सगळ्यात पहिले 3 बॉक्स आहेत, 3 ब्रॅकेट्स दिले, ते त्याच्यावर पहिले फोकस करा. पहिला आहे ए बी. ओके, त्याच्यामध्ये काय घेतले, डॉट ऑपरेटर. म्हणजे इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, अँड गेट घ्यावं लागेल. मग हा ए प्लस डी आहे म्हणजे ऑर, आणि त्याला नॅन्ड म्हणजे त्याला नॉर, त्याला काय करावं लागेल, बार लावावं लागेल. आणि हा पण ए बीचा आहे. ओके, हे पण सोपं आहे, तुम्ही एकदा ट्राय करा. जर नाही जमलं तर मग मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवेल. तुम्ही फक्त कमेंट सेक्शनमध्ये नंबर जरी टाकले की सर आम्हाला 11 नंबरचं किंवा 15 नंबरचं एक्सप्रेशन नाही जमलं, तर मी तुम्हाला ते काय करेल, एक्सप्रेशन्स ड्रॉ करून दाखवेल. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही हे जे आहे हे तुम्हाला जर कधी तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा ट्राय करू शकता. या सॉफ्टवेअरचं नाव मी तुम्हाला सांगितलं, याचं लॉजिसिम, लॉजिसिम असं नाव आहे त्याचं, LOGSIM, लॉजिसिम नावाचं हे सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही इथं दिलं बघा, LOGISIM, लॉजिसिम. तर हे काय करू शकता, तुम्ही डाउनलोड करू शकता आणि स्वतः सुद्धा घरी काय करू शकता, ट्राय करू शकता. ओके, इथे आपला हा जो पूर्ण एक चॅप्टर होता तो इथे आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. आपण आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरू करणार आहोत. टिल देन टेक केअर.